तुमचं आपला परिचय सर द्या. नमस्कार, माझं नाव विक्रांत शिरसगावकर. मी संगीतकार आहे आणि गिटार वादन करतो. राहायला मुंबईमध्ये आहे आणि शोज करणं, दररोज रेकॉर्डिंग असतात, परत शिकवणं, ह्या सर्व माध्यमातून दररोज आपला म्युझिकशी संपर्क येतो आणि हे सर्व करण्यामध्ये भरपूर आनंद मिळतो मला. आपल्या सर ह्या क्षेत्रातला कार्यकाळ किती वर्षाचा आहे आणि आपला आता प्रोफेशनली सांगायचं झालं तर मला एकूण 20 वर्ष झाले असं म्हणू शकतो. पण त्याआधीही मी गिटार वादन किंवा स्वतःहून शिकायचा प्रयत्न बऱ्याच वेळा केलेला, पण प्रोफेशनली मला आता 20 वर्ष झालेले आहेत. म्हणजे आपल्याला वारसाने संगीत म्हणजे गिटार वादक हे वारसाने भेटले का आपण स्वतःहून या क्षेत्रात आलात? बरं, तर माझ्या घरी माझे बाबा आणि जर बघितलं गेलं दोन्हीकडच्या आईवडिलांचे, तर कोणी संगीत क्षेत्रामध्ये नाही आहे. तर मी असं म्हणू शकतो आपण की मी डॉक्टर फॅमिलीशी बिलॉंग करतो. माझे बाबा, माझे आजोबा, माझी आजी, माझी बहीण आता आहे डॉक्टर तेजस्विनी पवार. तर हे सर्व डॉक्टर क्षेत्राशी किंवा वैद्यकीय क्षेत्राशी त्यांचं नातं आहे आणि कुठल्याच माझ्या कुठल्याही म्हणजे कुठल्याही मागच्याही इतिहासात जर गेलो तिथं कुठे संगीताचा कुठेच उल्लेख नाही आहे, कोणीच संगीत तज्ज्ञ असं नव्हतं. पण माझी जी आजी होती वत्सला सारोळकर, त्यांना गाणं गायला खूप आवडायचं आणि त्या मराठी गाणी खूप ऐकायच्यासुद्धा आणि गायच्यासुद्धा. तर मे बी आय डोंट नो, तर तिथून आलं असेल. आणि फार लहानपणापासून मला गिटारचं अट्रॅक्शन होतं. मी कार्डबोर्डचे गिटार वगैरे बनवायचो. हस्तकला मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे हा विषय होता मला, हस्तकला. तर हस्तकलामध्ये काय असायचं, आम्ही कार्डबोर्डचे गिटार बनायचो मी, आणि त्याला रबर बँड बांधायचो आणि तसे वाजवायचो. आणि मला ते खूप पॅशनेट हे म्हणजे काहीतरी वेगळं आहे, हे समथिंग जे मला चांगलं करता येतं आहे. तर हे मी सुरू केलं 4थीपासून ते 10वीपर्यंत करत गेलो. तर 4थीला मी सिंगल शीटचा बनवायचो गिटार. मग 5वी 6वी आली, मग त्याला मी 3D बनवलं, मग त्याला बॉक्स केला, मग सर्कल केला. आणि मग हे सगळं माझी बहीण ऑब्झर्व करत होती घरी की हा ना काहीतरी वेगळंच करतोय, म्हणजे गिटार म्हणजे त्याला वेगळ्या पद्धतीने गिटारकडे बघतोय. मग एके दिवशी असं झालं की 10वीची सुट्टी, म्हणजे बाय टुडे स्टँडर्ड्स मी खूप लेट शिकायला सुरुवात केली. म्हणजे मी 10वीच्या वेकेशनमध्ये सुरुवात केली शिकायला. तर माझ्या बहिणीने काय केलं माहिती आहे का, आणि आईने मला आमच्या ठाण्यातल्या एका नामवंत एक म्युझिक अकॅडमी होती, तिथून मला त्यांनी गिटार गिफ्ट आणली आणि ती गिटार मला भेट दिली. पण त्यासोबत त्यांनी मला एक पावती दिली. तो एक गिटारचा क्लास पण होता त्याच्यामध्ये. तर ते माझ्यासाठी सुरुवात असं म्हणू शकता तुम्ही. तर त्यांनी ओळखलं माझं पॅशन की हा काहीतरी वेगळाच त्याचा इंटरेस्ट आहे अभ्यासापेक्षा जास्त. आणि मग ती माझ्या आयुष्यातली पहिली गिटार होती, हॉबनर 265 एक्सपर्ट क्वालिटी, त्याचं मॉडेलचं नाव होतं. आणि त्या काळात ती मला 1800 रुपयाला त्यांना पडली होती मी. सो मी सांगू शकतो की मे बी माझ्या बहिणीमुळे आणि आईमुळे मग मी ते आता सुरू आता मी प्रोफेशनली वाजवतो आहे. मोठे मोठे संगीतकार आहेत, रोहित राऊत आहे, अवधूत गुप्ते आहेत, वैशाली सामंत आहेत, लेस्ली लुईस आहेत, किंवा माझे स्वतःचे आता प्रोजेक्ट्स आहेत. या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि मजा येते. आणि येणाऱ्या काळामध्ये आपले म्हणजे संगीत क्षेत्रासंबंधी काय म्हणजे विचार म्हणजे किंवा नवीन प्रोजेक्ट आता माझे प्रोजेक्ट्स मी करतोय ना, डेफिनेटली. मी पाश्चात्य संगीत लहानपणापासून ऐकलेलं आहे, त्यामुळे माझा कल नेहमीच पाश्चात्य संगीताकडे होता आणि आहे. पण असं नाही आहे की मी पाश्चात्य संगीत ऐकतो किंवा वाजवतो म्हणून मराठी गाणी किंवा फोक संगीत हे मला आवडत नाही. तर मला रॅदर मी खूप प्रयत्न आणि खूप प्रयोग केलेत की फोक संगीत असेल किंवा आपलं मातीशी जोडलेलं भारूड असेल किंवा कुठलंही लोकगीत असेल, ही गाणी मला जास्त आवडतात. इनफॅक्ट मला गायला पण आवडतात. माझा आवाज केवढा चांगला नाही आहे, पण तरीसुद्धा मला ही गाणी गायला आवडतात. म्हणजे विठ्ठल उमप असतील किंवा आता नंदेशजी उमप आहेत दादा, त्यांची पण गाणी, त्यांचे पण प्रोग्राम मला बघायला खूप आवडतात. तर मी काय करतो, माझं वेस्टर्न हार्मोनी सेन्स जे आहे ते मी वापरण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये. म्हणजे एक बघतो, चांगलं वाटत असेल तर ते पुढे करतो, अदरवाईज तिथे थांबतो. पण ह्या दोन्ही म्हणजे म्युझिकला जात नाही असं मला म्हणायचं आहे. जसं माणसांमध्ये जाती आहेत तसं म्युझिकमध्ये पण असे बरेच जॉनर आहेत. पण मी जेव्हा म्युझिक वाजवतो तेव्हा मी म्युझिकमध्ये हे नाही बघत की बाबा मला पॉप वाजवायला आवडतं किंवा मला रॉक वाजवायला आवडतं किंवा मला तमाशाचा फडच बघायला आवडतो किंवा मला लावणीच आवडते. मी त्याच्यामध्ये धर्म हे भेदभाव नाही का, सॉरी, असं आहे. तर जेव्हा म्युझिक असतं किंवा संगीत असतं ते माझ्यासाठी एक आहे आणि ते नेहमी एकच राहील. आणि पुढे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये मी माझं स्वतःची इन्स्ट्रुमेंटल गाणी रिलीज करणार आहे. त्याचबरोबर काही मराठी गाणी पण असणार आहेत, काही हिंदी गाणी पण असणार आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळतील, बघायलाही मिळतील. धन्यवाद सर, आपण आम्हाला इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि आपल्याला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.